जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। पवित्र स्नानासाठी आलेल्या भाविकांवर काळाचा घाला की शासनाचा घाला। वना नदीच्या पात्रात रेती उपसा केल्याने खोलखड्ड्यात बुडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू। या घटनेस जबाबदार कोण? खड्डे खोदणाऱ्यांवर कारवाई होणार का? समुद्रपूर तालुक्यातील माणगाव नजीक असलेल्या वना नदीच्या पात्रात गुरुवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे। अधिक महिन्यात पवित्र स्नानासाठी आलेल्या भाविकांवर काळाने झडप घातल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। या घटनेमुळे निर्दयी प्रशासन जागे होणार का असा सवाल निर्माण झालाय। शेळगाव आजदा येथील रहिवासी अतुल लक्ष्मणराव किनकर वय वर्ष 45 आणि त्यांची मुलगी कुमारी रिद्धिमा अतुल किनकर वय वर्ष 16 तसेच तिची मैत्रीण कुमारी गुंजन रमेश मेश्राम वय वर्ष 16 हे तिघेजण गुरुवारी सकाळी 9 ते 10 दरम्यान MH32 AL 6539 क्रमांकाच्या शाईन दुचाकीने माणगाव येथील वना नदी पात्रात स्नानासाठी आले होते। नदीकाठी दुचाकी व कपडे ठेवून तिघेही स्नानासाठी नदीत उतरले। मात्र नदी पात्रात रेती उपशामुळे निर्माण झालेले खोलखड्डे पाण्याखाली आल्याने दिसून आले नाही। स्नान करत असताना तिघेही खोलगट भागात गेल्याने पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। नदीमध्ये रेतीचा उपसा करताना शासनाच्या नियमाला तिलांजली देऊन जागोजागी खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। निष्पाप बाप लेकीचा आणि मैत्रिणीचा जीव गेला, याला वाली कोण? कोणावर होणार कारवाई? घटनेची माहिती मिळताच हिंगणघाट पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले। ग्रामस्थांच्या मदतीने मोठ्या प्रयत्नानंतर तिन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले। या दुर्दैवी घटनेमुळे शेळगाव आजदा परिसरात हळहळ व्यक्त होत असून किनकर व मेश्राम परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। गावात शोकमय वातावरण निर्माण झाले। शेवटी निष्पाप जीव गेल्यावर तरी प्रशासन जागे होईल का असा सवाल नागरिक करत आहे। प्रमोद झिबड, जनसंग्राम न्यूज, समुद्रपूर।